चालकांच्या संपासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना सूचना दिल्यात। कुठेही तणाव निर्माण होणार नाही याची दक्षता घ्या असे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले। सर्वसामान्य वाहन चालकांसाठी आवश्यक व्यवस्था करा। संपामुळे इंधनाच्या तुटवड्याबाबतची माहिती केंद्राला दिली जाणार आहे असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय। तर मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना काय सूचना केल्यात ते आपण पाहूया। तर संपामुळे कोणताही तणाव निर्माण होऊ नये म्हणून परिस्थितीवर लक्ष ठेवा। सर्वसामान्य वाहन चालकांना अडचण येऊ नये यासाठी आवश्यक ती व्यवस्था करा। वाहतूकदारांच्या संपामुळे पेट्रोल आणि डिझेलची काय स्थिती आहे याची माहिती द्या। मग गैरसमज आहेत, परंतु आता तिथे त्या पेट्रोल डीलर्स असोसिएशननी आपले संप मागे घेतले व पुन्हा त्यांनी विक्री सुरू केलेली आहे। शेतीमालाची वाहतूक आहे, दुग्ध व्यवसायाची वाहतूक आहे, साखर कारखाने सुरू आहे, त्यामुळे ऊसाच्या वाहतुकीचा परिणाम झाला असता पण मला वाटतं निश्चितपणे मार्ग निघेल। म्हणजे त्यामुळं बऱ्याच वेळा लोक पॅनिक होतात। म्हणजे एकदम मी आता येताना बऱ्याच हायवेवर पंपांवर गाड्यांच्या रांगा लागलेल्या आहेत। मला वाटतं पण ही परिस्थिती आज संध्याकाळपर्यंत पूर्णतः निवडेल असा मला विश्वास आहे। महाराष्ट्रामध्ये फक्त पेट्रोल डिझेलच्या पंपावरच गोंधळ नाही आहे, तर माल वाहतूक ठप्प झाल्यामुळे संपूर्ण भाजी धान्य कडधान्य सगळ्या जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठ्यावर परिणाम झालेला आहे आणि राज्यामध्ये गोंधळाची स्थिती आहे। लोक रस्त्यावर उतरले, पोलिसांवर हल्ले झाले। या संदर्भात राज्य सरकारनं तातडीनं पावलं उचलणं गरजेचं आहे आणि केंद्राकडे या संदर्भात जाऊन चर्चा करणं गरजेचं आहे। माझी संपकरांना एक कळकळीची विनंती आहे की शेवटी याच्यावर जीवनावश्यक वस्तू याच्यामध्ये अनेक बाबी या ट्रान्सपोर्टवर अवलंबून असतात। त्याच्यामुळे त्यांनी सरकारशी चर्चा करून राज्य शासनाची केंद्र शासनाची चर्चा करून मला असं वाटतं त्याचा मार्ग काढला पाहिजे। संपकऱ्यांनी कायदा हातामध्ये घेणं आणि कायदा आणि सुव्यवस्था बिघडवणं हे फार अयोग्य आहे। राज्य सरकार आणि केंद्र सरकार दोन्ही संवेदनशील आहेत, ऐकून घेऊ शकतो। त्याच्यामुळे अशा पद्धतीनं उद्रेक करून आंदोलकांनी पोलिसांना मारणं हे फार अयोग्य आहे आणि म्हणून माझी सरकारच्या मार्फत त्यांना विनंती आहे की शांततेनं आंदोलन करावं, चर्चेनं मार्ग निघत असतं आणि त्या चर्चेसाठी पुढे यावं। केंद्र सरकारच्या तानाशा प्रवृत्तीचा हा विरोध आहे। जे तुगलकी कायदे केंद्र सरकारने विरोधकांना विरोधी खासदार सस्पेंड करून जे केलेले होते त्या कायद्याचा परिणाम आहे आणि या तुगलकी कायद्यामुळे आज संपूर्ण राज्यच नाही तर संपूर्ण देश ती परिस्थिती जनजीवन विस्कळीत झालेलं आपण पाहतो आहे आणि म्हणून ह्या तानाशा सरकारला सत्तेतून बाहेर काढणंच हाच त्याला एक पर्याय आहे। लोकशाही यांना मान्य नाही।